प्रकारचे आज आपण इथे रामगिरीवरती आलेला आहात, नागपूरमध्ये दाखल झालेला आहात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी. काय कारण आहे भेटीचं? कारण की आपल्या नावाची बरीच चर्चा आहे की आपण सुद्धा लवकरच भाजपामध्ये सामील होत आहे. हा माझं एक वैयक्तिक काम आहे आणि मुख्यमंत्र्यांचे पारिवारिक संबंध आहेत. माझ्यासोबत वैभव खेडेकर आहेत, त्यांचं कसं भाजपमध्ये चालू आहे एवढं पाहण्यासाठी म्हणून मी आलो आहे. वैयक्तिक काम. पण आपण नुकताच मनसेतून सुद्धा राजीनामा दिलेला आहे. आता मनसेचे अनेक लोक हे भाजपात सामील होतात असंच पाहायला मिळतं. हे पहा, मनसेतून मी का बाहेर पडलो याचं स्पष्ट कारण असं आहे की ज्या हिंदुत्वाच्या प्रश्नाकडे किंवा मी स्वतः 2008 पासून राज ठाकरेंना एक हिंदुत्वाचा नेता म्हणून समजत होतो. मला असं वाटतं की महाविकास आघाडीच्या दृष्टीने त्यांची पडणारी पावलं ही आम्हाला अस्वस्थ करणारी होती. आता जिथे हिंदुत्वाच्याच प्रश्नावर त्यांनी माघार घेतली, मग अशा ठिकाणी का राहावं बाहेर पडलो. बाकी वैयक्तिक माझं आता मनसे हिंदुत्वापासून दूर जाते, सरळ सरळ दिसतच ना. आता महाविकास आघाडीत त्यांना घेतलं आहे. परवा उबाटा गटाच्या खासदारांनी चेन्नई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीवर ज्यांनी हिंदूच्या बाजूने निकाल दिला, हिंदूच्या बाजूने म्हणजे ते हिंदूचाच तो अधिकार होता, निकाल दिल्यामुळे जो महाविभागाचा खटला चालवा म्हणून जे पत्र दिलं त्याच्यात उबाटा गटाच्या अरविंद सावंतची सही आहे. आता हे सगळे एकत्र आले तर आमच्यासारख्या हिंदुत्व मानणाऱ्याची अस्वस्थता वाढली, त्याच्यामुळे आपण बाहेर पडलो. पण मग आता हिंदुत्व कोण जपतं? हिंदुत्व जो जोपतो त्याच्या बाजूनं काम करायचं आपल्याला. कुणाच्या बाजूने? डीएनए कुणाचं पाहिला तर भाजपचाच आहे. भाजपमध्ये आमचा मूळ डीएनए संघाचा, तो काय आम्ही लपवून ठेवला नाही. मनसेच्या एका पदाधिकाऱ्याला त्यावरनच टोकून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पुढाकार कुठेतरी मनसे अध्यक्षांनीच घेतला होता. अनुषंगाने काही वैचारिक बैठक मी काय म्हणलं, शाखेवर जायला प्रत्यक्ष वडिलांचा विरोध असताना सुद्धा आम्ही दोन्ही भाऊ शाखेवर जात होतो. तर राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरेच्या विरोधाला कोण भ्यायले? आणि संघाचे स्वयंसेवक आहोत आणि बरीच वर्ष म्हणजे जनसंघ बीजेपीमध्ये काम केल्यामुळं आम्ही कुठं जरी असलो तर लोक आम्हाला त्या दृष्टीनं पाहायचे, तर आम्ही ते कधी लपवलोय नाही. खूप आनंदी आहेत ते. मग आता तुम्ही ज्या गाडीतून आला त्या गाडीवर देखील कमळाचं चिन्ह होतं. मग आता तुम्ही पण खुश होणार आहात? हे पहा, वैभव माझा पाल्य आहे आणि मग पालकाला पाल्याच्या आनंदात आनंद वाटतो, तो पाहायला आलोय मी, बाकी काही नाही. मग तुम्ही पण आता कमळाच्या गाडीतूनच उतरलेला आहात, मग तुम्ही पण खुश होणार आहात आता? नाही, मी खुशच आहे ना. वैभव कमळाकडे गेला म्हणजे मी खुशच आहे शेवटी. तुम्ही कधी जाता सोबत? मीच गेलो काय नाही गेलो का, आता मला काय निवडणूक लढवायची का, काय पद पाहिजे का, असं काही नाही. पण असं आहे की तुमचा एक दबदबा राहिलेला आहे, तुमची एक ओळख आहे, त्याचा कुठेतरी भाजप हा फायदा तर घेईल ना. तुमचं ते तुम्ही जसं म्हणताय की त्यांनाही तुम्ही कामी येऊ शकता. ते भाजपनं ठरवायचं. त्यांना हे पक्क माहिती आहे की प्रकाश महाजन भाजपच्या विरोधात काम करणार नाही. बरेच वर्ष झाली तरी भाजपच्या बाहेर पडलो, तर भाजपशी आमचं एक नातं आहे की भाजप हारल्यावर आम्हाला वाईट वाटतं, भाजप जिंकल्यावर आनंद होतो. हे नातं कायमच आहे, त्याच्यामुळे ते नातं कायम राहील ना. मग आता लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली, तेव्हा सुद्धा भाजप जिंकलं तर तुम्हाला आनंद झाला? निश्चित, का नाही होणार. या देशामध्ये जो हिंदुत्वाचा विचार करेल तोच ह्या देशावर राज्य करेल हे मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत. आम्ही कोणत्या धर्माच्या विरुद्ध नाही आहेत, पण हिंदुत्वाचा आमचा विचार जपण्याचा अधिकार आहे ना आम्हाला, का नाही येतो? त्याच्यामुळे तो जो विचार जपतो तो आम्हाला कधी जवळचा वाटतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.